नमस्कार, मी हनुमंत तालदर. आपले एक्झाम इज सिव्हिल या यूट्यूब चॅनलवरती डेली करंट अफेअर लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करीत आहे. तर क्वेश्चन पहिला, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर झाला आहे? याचा ऑप्शन ए पॅलेस्टाईन, ऑप्शन बी इस्रायल, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी इराक. याचा उत्तर आहे ऑप्शन ए पॅलेस्टाईन. ऑप्शन ए पॅलेस्टाईन उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅलेस्टाईनला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून भारतासह किती देशांनी पाठिंबा दिला आहे? ऑप्शन ए 140, ऑप्शन बी 141, ऑप्शन सी 143, ऑप्शन डी 146. तर ऑप्शन सी 143. ऑप्शन सी 143 उत्तर आहे याचं. क्वेश्चन नंबर 3, पॅलेस्टाईन देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर झाला असून किती देशांनी विरोध दर्शवला आहे? तर याचा ऑप्शन आहे ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 10. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 9. ऑप्शन बी 9 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅलेस्टाईन देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव वेळी किती देश तटस्थ राहिले? याचा ऑप्शन आहे ए 23, ऑप्शन बी 21, ऑप्शन सी 27, ऑप्शन डी 25. याचं उत्तर आहे ऑप्शन डी 25. ऑप्शन डी 25. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी वेस्ट इंडिज. याचं उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंड. ऑप्शन सी इंग्लंड उत्तर आहे याचं. क्वेश्चन नंबर 6, इंग्लंड देशाचा क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेटची नोंद आहे? ऑप्शन ए 750, ऑप्शन बी 700, ऑप्शन सी 750, ऑप्शन डी 800. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 700. ऑप्शन बी 700 उत्तर आहे याचं. क्वेश्चन नंबर 7, जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ किती वर्षानंतर पृथ्वीवर धडकले आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 19, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 17. याचं उत्तर आहे ऑप्शन ए 20 वर्षांनी. ऑप्शन ए 20 वर्षांनी याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8, कोणत्या साली याआधी पृथ्वीवर सौर वादळ आले होते? ऑप्शन ए 2001, ऑप्शन बी 2005, ऑप्शन सी 2004, ऑप्शन डी 2003. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 2003 साली याआधी पृथ्वीवरती वादळ आले होते. क्वेश्चन नंबर 9, भारतीय भूदलात हर्मिस 900 स्टरलाइनवर ड्रोन कोणत्या ठिकाणी सामील होणार आहेत? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद. ऑप्शन बी हैदराबाद या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 10, भारतीय भूदलात सामील होणाऱ्या हर्मिस 900 स्टरलाइनवर ड्रोनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? याचा ऑप्शन आहे ए दृष्टी 8, ऑप्शन बी दृष्टी 9, ऑप्शन सी दृष्टी 7, ऑप्शन डी दृष्टी 10. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी दृष्टी 10. ऑप्शन डी दृष्टी 10 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 11, भारतीय भूदलात सामील होणारे हर्मिस 900 स्टरलाइनवर ड्रोन कोणत्या ठिकाणाच्या तळावर तैनात करण्यात आले होते? ऑप्शन ए अंबाला, ऑप्शन बी जोधपूर, ऑप्शन सी भटिंडा, ऑप्शन डी भुज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी भटिंडा. भटिंडा या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. क्वेश्चन नंबर 12, 250 IPL सामने खेळणारा विराट कोहली हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? ऑप्शन ए 4था, ऑप्शन बी 2रा, ऑप्शन सी 3रा, ऑप्शन डी 1ला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए 4था. ऑप्शन ए 4था उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 13, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष कोणत्या खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे? ऑप्शन ए कबड्डी, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी कॅरम, ऑप्शन डी कुस्ती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी कुस्ती. कुस्तीमध्ये करणार आहे. क्वेश्चन नंबर 14, भारताची ट्रॅक धावपटू KM दीक्षा हिने लॉस एंजेलिस येथे साऊंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पहिल्या महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत कितवा क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन ए
1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 3. ऑप्शन बी 3 उत्तर आहे याचं. क्वेश्चन नंबर 15. लॉस एंजेलिस येथे साऊंड रनिंग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या किती मीटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन ए 1500, ऑप्शन बी 2500, ऑप्शन सी 1800, ऑप्शन डी 2300. याचं उत्तर आहे ऑप्शन ए 1500. ऑप्शन ए 1500. ऑप्शन ए 1500. क्वेश्चन नंबर 16. लॉस एंजेलिस येथे साऊंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या किती मीटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला? ऑप्शन ए 4500, ऑप्शन बी 4000, ऑप्शन सी 5000, ऑप्शन डी 5500. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 5000. ऑप्शन सी 5000 याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17. 2010 ते 2020 या 10 वर्षाच्या कालावधीत जागतिक स्तरावर वनक्षेत्र वाढीच्या यादीत भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 3. ऑप्शन बी 3 उत्तर आहे याचं. क्वेश्चन नंबर 18. दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत भारताचा भालेफेकपट्टू नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए रौप्य, ऑप्शन बी सुवर्ण, ऑप्शन सी कांस्य, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन ए रौप्य. 18 ऑप्शन ए रौप्य पदक पटकावलेला आहे. क्वेश्चन नंबर 19. दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत भारताचा भालेफेकपट्टू नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे याचा ऑप्शन आहे ए 88.60, ऑप्शन बी 87.30, ऑप्शन सी 88.50, ऑप्शन डी 88.36. याचं उत्तर आहे ऑप्शन डी 88.36. 88.36 उत्तर आहे याचं. क्वेश्चन नंबर 20. दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत कोणत्या देशाचा भालाफेकपट्टू याकूब वाडले ने 88.38 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए पॅलेस्टाईन, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी चेक प्रजासत्ताक, ऑप्शन डी ब्राझील. याचं उत्तर आहे ऑप्शन सी चेक प्रजासत्ताक. ऑप्शन सी चेक प्रजासत्ताक या देशाच्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावलेला आहे. क्वेश्चन नंबर 22. 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी मलेशिया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी चीन या ठिकाणी. ऑप्शन सी चीन या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 23. चीनमध्ये कोणत्या कालावधीत 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए 15 ते 19 जून, ऑप्शन बी 12 ते 16 जून, ऑप्शन सी 13 ते 17 जून, ऑप्शन डी 14 ते 18 जून. ऑप्शन बी आहे उत्तर त्याचं 12 ते 16 जून. 12 ते 16 जून यामध्ये. क्वेश्चन नंबर 24. AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेले लॅन्सेट कामिकाज ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचं उत्तर ऑप्शन आहे ए अमेरिका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी रशिया. याचं उत्तर आहे ऑप्शन डी रशिया या देशाने. क्वेश्चन नंबर 25. राष्ट्रीय हरित लवादाने कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हिडन नदी प्रदूषण बाबत अहवाल सादर करण्यात सांगितले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. क्वेश्चन नंबर 26. राष्ट्रीय हरित लवादाने उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हिंडन नदी प्रदूषण बाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी सरस्वती, ऑप्शन डी गोदावरी. याचं उत्तर आहे ऑप्शन बी यमुना. शेवटचा क्वेश्चन नंबर 27. RBIने कोणाची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ED म्हणून नियुक्ती केली आहे? क्वेश्चन नंबर 27 लास्ट. RBIने कोणाची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ED म्हणून नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए संजय कुमार, ऑप्शन बी रितेश अग्रवाल, ऑप्शन सी अखिलेश यादव, ऑप्शन डी आर लक्ष्मीकांत राव. याचं उत्तर आहे ऑप्शन डी आर लक्ष्मीकांत राव. ऑप्शन डी आर लक्ष्मीकांत राव. तर या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे. तर आपण रोज डेली करंट अफेअर लेक्चर सिरीजसाठी एक्झाम इज सिव्हिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक सूचना आहे की आपले लेक्चर डेली करंट अफेअर लेक्चर सिरीज
रोज रात्री 10 वाजता अपलोड केलं जाईल. त्यासाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. एवढं बस. थँक्यू.